नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक व मानवी घटक यांचा आपण अभ्यास केला. आज आपण लोकसंख्या बदलाचे घटक व लोकसंख्या वाढ या घटकांविषयी अभ्यास करणार आहोत. लोकसंख्या वाढ ही जन्मदर, मृत्यूदर व स्थलांतर तसेच बालमृत्यूदर, आयुर्मान यातील वाढ, विवाह पद्धती यांच्या प्रमाणातून ठरते. त्याचप्रमाणे एका प्रदेशातील लोक दुसऱ्या प्रदेशाच्या लोकांपेक्षा वेगळे असतात. त्याच्यामध्ये वय, लिंग, वास्तव्याचे ठिकाण यांच्या आधारे आपण लोकसंख्येचे वेगळेपण अभ्यासू शकतो. यामध्ये रोजगार प्रकार असेल, शिक्षण असेल व आयुर्मान याद्वारे देखील लोकांची वर्गवारी आपल्याला करता येते. लोकसंख्येतील हा बदल सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. हा बदल संख्यात्मक किंवा टक्केवारीच्या स्वरूपात देखील आपल्याला सांगता येतो. लोकसंख्येतील बदल हा आर्थिक विकासाचा एक निर्देशांक मानला जातो. लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ नेमकं कशाला म्हणायचं? तर ज्या ठिकाणी जन्मदराचे प्रमाण अधिक व मृत्यूदराचे प्रमाण हे कमी, अशा ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. खाली आपल्याला एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे करून पहा. आणि 2 आकृत्या त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या म्हणजे तराजू. वरती असं लिहिले की आकृतीचा अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे लिहा, असं त्या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे. त्या तराजूंमध्ये आपल्याला असं लिहिलेलं आढळतं की एकामध्ये जन्मदर आणि दुसऱ्यामध्ये मृत्यूदर आणि खाली 4 प्रश्न विचारलेले आहे. पहिला प्रश्न असा आहे की आकृती काय दर्शवते? तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जन्मदर आणि मृत्यूदर यांची तफावत दर्शवणाऱ्या त्या आकृत्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा प्रश्न आहे, जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल? असा प्रश्न विचारला. तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर लोकसंख्या घट असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल? त्या आकृत्या जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला सहज त्या ठिकाणी लक्षात येतं की लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसेल. चौथा प्रश्न, दोन्ही दर समान असल्यास काय होईल? असं शक्य आहे का? असा प्रश्न विचारला आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला लोकसंख्या स्थिर असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. हे नेहमी लक्षात ठेवा असं या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे. त्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर एकाच वेळी सर्व वयोगटांसाठी हे समान नसतात. आणि खाली काही आपल्याला सूत्र दिलेले आहेत. ते सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण त्या सूत्रांच्या आधारावरती आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर त्या ठिकाणी आपल्याला काढता येतो. पहिलं सूत्र असं दिलेलं आहे की ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. दुसरं सूत्र दिलेलं आहे, ढोबळ मृत्यूदर बरोबर एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. तिसरं सूत्र दिलेलं आहे, लोकसंख्या वाढ बरोबर सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या. आणि चौथं सूत्र दिलेलं आहे, लोकसंख्या वाढीचा दर बरोबर लोकसंख्या वाढ भागिले आधीची लोकसंख्या गुणिले 100. अशी आपल्याला 4 सूत्र या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हटलं आहे की हे नेहमी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरणादाखल घेऊया
की ढोबळ जन्मदर. ढोबळ जन्मदर म्हणजे की एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारे जिवंत अर्भके म्हणजेच ढोबळ जन्मदर होय. एक उदाहरण खाली आपल्याला दिलेलं आहे की एका शहरात 2019 साली 3,250 अर्भके जन्माला आली. त्यावेळेस त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 होती. त्यामुळे ढोबळ जन्मदर खालीलप्रमाणे आपल्याला काढता येईल. त्या सूत्रामध्ये आपण वाचलेल्या सूत्रामध्ये आपण ही या व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण टाकूया आणि आपलं उत्तर काढूया. ढोबळ जन्मदर बरोबर 3,250 ही अर्भकांची संख्या आहे. त्याला भागिले त्या शहराची लोकसंख्या किती आहे 2,23,000 गुणिले 1000 जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर असं मिळतं की 14.57. म्हणजेच त्यावेळी शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे 14.57 जिवंत अर्भके जन्माला आली. अशा प्रकारे आपल्याला ढोबळ जन्मदर त्या सूत्रानुसार आपल्याला काढता येईल. पुढं ढोबळ मृत्यूदर. मृत्यूदर हा देखील जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात महत्त्वाची भूमिका बजावतो. लोकसंख्येतील वाढ केवळ वाढत्या जन्मदराने नव्हे तर मृत्यूदर कमी होत असल्यानेही होते. ढोबळ जन्मदराप्रमाणेच ढोबळ मृत्यूदर ही विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे होणारी मृत्यू याप्रमाणे आपल्याला सांगता येते. हे ढोबळ मृत्यूदर देखील आपण त्या सूत्राच्या अनुसाराने त्या ठिकाणी वरील उदाहरणातील शहरात त्याच वर्षात 2,986 मृत्यू झाले असतील तर त्या शहरातील मृत्यूदर खालीलप्रमाणे आपल्याला कसा काढता येतो ते आपण उदाहरणादाखल घेऊया. ढोबळ मृत्यूदर बरोबर 2,986 भागिले त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 गुणिले 1000 असं जर आपण केलं तर त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल 13.39. म्हणजे त्यावेळी त्या शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्यांची संख्या ही 13.39 एवढी आपल्याला दिसते. यावरील दोन्ही उदाहरणावरून जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी म्हणून लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला लोकसंख्या वाढ, लोकसंख्येतील बदल अशा प्रकारे आपल्याला सांगता येतील.